काल रात्रीच्या वेळी पुण्यामध्ये एक घटना घडली. ही घटना अशी की पुण्यामधला एक प्रसिद्ध अभियंता म्हणजे बिल्डर, ठीक आहे, पुण्यामध्ये एक प्रसिद्ध बिल्डर आहे. त्याचं नाव सांगायचं कारण नाही. त्याचा मुलगा 12वी पास झालेला, याच वर्षी 12वीचा, म्हणजे त्याचं वय त्या मुलाचं 17 वर्ष. आणि तो मुलगा रात्री 10-11 वाजता घरून पार्टीसाठी निघाला. तर श्रीमंताची पोर काय करणार, ते पैसा आहे पुष्कळ, 4 व्हीलर गाडी घेतली, पार्टीला गेला मित्रमंडळीसोबत. आणि रात्री 2 वाजेपर्यंत हॉटेलमध्ये खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते पिले. आणि तिथून 2-2:15ला निघाले. आणि रस्त्याने येताना त्या पोराने ड्रायव्हरला गाडी चालू दिली नाही. तो म्हणला मी गाडी चालवतो. आणि एवढी भरधाव वेगाने गाडी चालवली, समोरून जाणारी एक 2 व्हीलर गाडी तिला धडक दिली. त्या गाडीवरचे दोघही जण मृत्युमुखी पडले, एक बाई आणि एक माणूस. दोघही इंजिनियर त्या गाडीवर जे होते, पती पत्नी दोघही इंजिनियर. दोघांचा जागीच मृत्यू झाला. ह्याचाही अपघात झाला, पण ते गाडीमध्ये एअरबॅग असतात त्यामुळे हे वाचले. हा मुलगा आणि त्याचा ड्रायव्हर दोघही वाचले. पण त्या गाडीला दोन्ही बाजूने म्हणजे पुढून आणि मागून दोन्हीकडे नंबर नव्हता, म्हणजे गाडी बेकायदेशीर चालवत होता. पहिली गोष्ट, मुलाचे 18 वर्ष पूर्ण झालेले नव्हते, सगळे बेकायदेशीर. आणि पोलिसांनी त्याला पकडलं. सगळ्या महाराष्ट्रात नाही, सगळ्या भारतात त्याची बातमी पसरली आणि त्याच्या बापाचं नाव बदनाम झालं. आता तो मुलगा जाऊ द्या, त्याच्या बापाची कुप्रसिद्धी झाली, म्हणजे लोक नाव ठेवायला लागले. बापाला तुरुंगात टाकलंय, करोडपती आहे बाप. हे कशासाठी तुम्हाला सांगितलं? पैसा खूप आहे, पण घरामध्ये जर संस्काराचं धन नसेल तर त्या पैशाचा काही उपयोग होऊ शकत नाही. आणि आपल्या गावामध्ये हे संस्कार शिबिर याच्यासाठी चालू आहे. एक वेळी आपल्याकडे पैसे कमी असले तरी चालतील, पण हे संस्काराचं धन पाहिजे. गरिबी असली तरी चालेल, पण घरामध्ये काय खावं, काय खाऊ नये, कसं वागावं, कोणासोबत राहावं, हे त्या मुलाला आधी कळलं पाहिजे. ज्या मुलाचा हरिपाठ पाठ आहे ना, ज्या मुलीचा हरिपाठ पाठ आहे, तो मुलगा किंवा ती मुलगी आपल्या बापाचं नाक कधीच खाली होऊ देणार नाही. आपल्या बापाला ताठ मानेनं जगायला लावतील, कारण ही हरिपाठाची, या संस्काराची शक्ती आहे. आपण भाग्यवान आहोत, असं बाल संस्कार शिबिर आपल्या गावामध्ये चालू आहे. आणि आपल्या सद्भाग्याने असे वारकरी आपल्या गावात येत आहेत. तर त्या संस्कार शिबिराच्या निमित्तानं तुकोबऱ्याचं चरित्राचं चिंतन आपण करत आहोत. कालच्या दिवशी तुकाराम महाराजांचे 8वे पूर्वज विश्वंभर बाबा, त्यांचं थोडंसं चरित्र आपण पाहिलं. आता विश्वंभर बाबाचा मुलगा, त्या दोघं होते, हरी आणि मुकुंदा. ते दोघंही युद्धामध्ये मरण पावले. मुकुंदाची पत्नी त्याच्यासोबत सती गेली, आणि हरीची पत्नी जी होती तिच्या पोटामध्ये बाळ असल्यामुळे ती काही सती गेली नाही. आणि त्या पत्नीला मुलगा झाला, त्याचं नाव होतं विठोबा. त्या विठोबाला नंतर पदाजी नावाचा मुलगा झाला. पदाजीला शंकर नावाचा मुलगा झाला. शंकरला कान्होबा नावाचा मुलगा झाला. त्या कान्होबाला बोल्होबा नावाचा मुलगा झाला. आणि त्या बोल्होबाची पत्नी कनकाई. हे बोल्होबा आणि कनकाई म्हणजे तुकाराम महाराजांचे आई वडील. त्यांची थोडीशी कथा पाहून मग तुकोबाऱ्यांचं चरित्र. बोल्होबाच्या घरी पुष्कळ धन, म्हणजे मोठं दुकान होतं, शेतीबाडी होती, गावामध्ये मान मर्तब सगळं होतं. पण एक उणीव होती संसारामध्ये. काय उणीव होती? पोटी पुत्र संतान नव्हतं. पंढरपूरची 40 वर्ष वारी केली, पण मनामध्ये खंत होती, देवा आमची एवढी इच्छा पूर्ण करा, आमची परंपरा चालवणारा कोणीतरी सुपुत्र आमच्या पोटी द्या. एकदा वारीला निघाले आणि त्यांची पत्नी म्हणजे कनकाई, ती म्हटली, अहो तुम्ही दरवर्षी आषाढीला कार्तिकीला पायी जाता, मला सुद्धा आता तुमच्यासोबत वारीला यायचंय. असं म्हटल्यानंतर बोल्होबा म्हटले, अगं तुला मी नेलं असतं, पण सोपं नाही, वारीत उन्हात चालावं लागतं, त्रास होतो, वेळ जास्त नका वाढू. एवढ्या लोकांना आवाज आला तरी पुष्कळ. बर,
बोल्लोबाने आपल्या पत्नीला म्हणजे कनकाईला सांगितलं, वारी करणं म्हणजे सोपं नाही. वारीत कसं असतं, वेळेवर जेवण मिळेलच असं नाही. कधी जेवायला बसलो तर असं वादळ सुटतं, सगळ्या ताटात कचरा येतो. ताट खायचे पात्र असतात जेवायला. बरं, आंघोळीची काय सोय असते का? काही सोय नसते आंघोळीची. टँकर खाली बसायचं. आता इकडून तुमच्याकडच्या दिंड्यात माहित नाही मग काही व्यवस्था असेल की नाही, पण तिकडे माऊलीच्या सोहळ्यात काही नाही, एक टँकर असतो आणि त्याला 4-5 नळ असतात, त्याच्या खाली बसायचं. आपण आंघोळीला बसलो की दुसरा माणूस येते आणि वरी बाटली भरायला लावते. ती बाटली कशाची असते ते काय सांगायचं काम नाही. पण काही बोलायचं कामच नाही, सगळं सहन करावं लागतं. त्यांनी सांगितलं, तुला हे सहन होणार नाही. ती म्हटली, काही काळजी करू नका, मी सगळं सहन करीन, पण मला वारीला येऊ द्या. आणि मग तिच्या मुखातले शब्द निळोबाऱ्यांनी लिहून ठेवले. ती म्हणू लागली, माझ्या मनातली एवढी इच्छा पूर्ण करा, मग मी पाहिजे ती तुमची सेवा करेन. एवढा मनीचा पुरवाईत, 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 एवढा मनीचा पुरवाईत. पंढरीनाथ विठवा, पंढरीनाथ विठवा, मग मी तुमच्यान सोडिताया, मग मी तुमच्यान सोडिताया. पंढरीनाथ विठवा, पंढरीनाथ विठवा, मग मी तुमच्यान सोडिताया, मग मी तुमच्यान सोडिताया. आपल्या पतीला विनंती केली आणि पतीसोबत वारीला निघाली. रस्त्याने जाताना मनामध्ये विचार यायचा की पंढरपूरचा पांडुरंग कोणाला निराश करत नाही. आंधळ्या पांगळ्याचा आपल्याला एकच तास वेळ आहे, थोडं थोडं घेऊ हा. पंढरपूरचा पांडुरंग आंधळ्या पांगळ्याला सुद्धा सोडत नाही, सगळ्यांना दाता. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. एक आंधळा माणूस दर्शनाच्या बारीला लागला. पंढरपूरला बारी होती गोपाळपुऱ्यापासून, म्हणजे 3 दिवस उभं राहावं लागत होतं बारीत. लोक म्हणत, बाबा तुम्हाला देव दिसेल का, तुम्ही कशाला बारीला लागता? आम्हाला देवाचं दर्शन होणार आहे म्हणून आम्ही लागलो बारीला. तुम्ही आंधळे आहे की नाही, तुम्हाला देव दिसणार आहे का? असं म्हटल्यावर त्या आंधळ्या बाबांनी फारच छान उत्तर दिलं. तो आंधळा म्हटला, बाबा मला माहिती आहे तिथे गेल्यानंतर देव मला दिसणार नाही, पण 3 दिवस बारीला लागून मी त्याच्या जवळ गेल्यावर त्याला तर मी दिसेल ना, तो तर माझ्याकडे डोळे भरून पाहिल ना. बस आमच्या जीवनाचं कल्याण आहे. देवाने एक नजर जरी आमच्यावर टाकली ना, जीवनाचं कल्याण आहे. कशासाठी सांगत होतो की पंढरपूरचा पांडुरंग कोणालाच निराश करीत नाही. मग ती कनकाई म्हटली, माझी सुद्धा इच्छा देव पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. काय होते तिची इच्छा? तिची इच्छा तिला माहिती आणि देवाला माहिती. वारीला जात असताना एखादं वासरू गायीजवळ फिरताना तिनं पाहिलं की तिला वाटायचं, मला सुद्धा असा स्नेह करायला एखादं बाळ पाहिजे. एखादी पक्षिणी आपल्या पिलाला चारा भरवताना पाहिले की मनात धस्स कोण व्हायचं, असं एखादं पिल्लू मला पाहिजे, मी त्याला चारा भरवीन
असे मनात विचार यायचे. पण प्रारब्धाच्या पुढे हात टेकले जातात, काही चालत नाही प्रारब्धाच्या पुढे. आणि अशी भजन करत करत आपल्या पतीसोबत दिंडीमध्ये ती कणकाई आणि बोल्लोबा पांडुरंगाच्या पंढरपूरमध्ये पोहोचले. वाळवंटामध्ये वारकऱ्यांचा जमलेला मेळा पाहिला, डोळे भरून पाहिला, आनंद वाटला. दर्शनाच्या बारीला लागले आणि बारीला लागल्यावर बोल्लोबाने सांगितलं, हे बघ कणकाई, आपल्या घराचा नियम आहे, आपल्या वाड वडिलांनी आजपर्यंत कधीही देवासमोर हात पसरला नाही. तुला मी सांगत होतो वारीला ह्याच्यासाठी तुला आणत नव्हतो की देवाकडे तू काहीतरी मागशील. अजिबात देवाकडे काही मागायचं नाही. तिनं सांगितलं काहीच मागणार नाही, काही काळजी करू नका. दोघही पती पत्नी देवाच्या दर्शनाला गेले. हे दर्शनाला गेले की देव खाली मान घालायचा का? तर 8 पिढ्यापासून सेवा केली होती, पण देवाकडे कधीच काही मागितलं नव्हतं आणि त्या शिवेचं ओझं देवावर झालं होतं. बोल्लोबाने दर्शन घेतलं, देवाची नजरानजर झाली, देवभक्तांची भेट झाली. बोल्लोबा दर्शन घेऊन पुढे निघाले. त्यांच्या मागून कणकाईनं देवाचं दर्शन घेतलं आणि निघणार तेवढ्यात देवानं कणकाईचा पदर धरला आणि विचारलं, आई बाई, लेक माहेरी आली की ती रिकाम्या हाताने जात नसते. पंढरपूर म्हणजे तुझं माहेर आहे, सांग तुला काय इच्छा आहे? असं म्हटल्यावर तिने खाली मान घातली. देवा, इच्छा सांगण्याची गरज नाही, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. तुला माहित नाही का देवा माझ्या मनामध्ये काय इच्छा आहे? देव म्हटला, ठीक आहे, काही काळजी करू नको, तुझी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्या दिवशी पती पत्नी देहूकडे निघाले. देहूला पोहोचले 4-5 दिवसामध्ये. आणि एके रात्री झोपेत असताना बोल्लोबालाही तेच स्वप्न पडलं आणि कणकाईलाही तेच स्वप्न पडलं. स्वप्न असं पडलं की ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तीनही देव स्वप्नात आले आणि त्या तीनही देवाने आशीर्वाद देऊन सांगितलं की आम्ही तिघेही तुमच्या पोटी जन्म घेणार आहोत, असा आशीर्वाद दिला. आणि त्या कणकाईला पोटामध्ये बाळ तिच्या राहिलं. पहिला मुलगा झाला, त्याचं नाव होतं सावजी. तो महादेवाचा अंश होता, वैराग्यवान महादेवाचा अंश सावजी जन्माला आला. 1-2 वर्षानंतर पुन्हा विष्णूचे अंश असलेले जगद्गुरु तुकाराम महाराज जन्माला आले. आणि धाकटा भाऊ म्हणजे कान्होबा हा ब्रह्मदेवाचा अंश. अशी तीनही मुलं जन्माला आले. आणि तिथून पुढं तुकोबाऱ्यांचं जसं आपलं लहानपण असतं तसंच लहानपण. बाळपणी 80 वर्षे गेली 12, खेळताया पोरा नाना परी. तुकाराम महाराज म्हणतात 12 वर्ष आमचे असेच गेले खेळण्यात. काय कळतं लहानपणी? काही कळत नाही. बाळपण गेले नेणता, तारुण्य दशे विषय व्यथा. लहानपणात काय कळतं का? काही कळत नाही. आमचे गुरुजी सांगायचे, दुपारच्या वेळी एका घरी पाहुणे आले आणि ती माता माऊली घरात होती. आता पाहुण्यांना काहीतरी चहा केला पाहिजे म्हणून घरात गेली. पण पाहते तर घरात चहा नाही, म्हणजे पावडर नाही चहाची, साखर नाही. आता चहा कसा करायचा? मग तिनं आपल्या पोराला जवळ बोलवलं, 4-5 वर्षाचा मुलगा. त्याला सांगितलं, जा दुकानावर जा आणि त्या दुकानदार काकाकडून चहा आणि साखर घेऊन ये. तो म्हटला, आई नाही म्हटला. काय म्हणतात आता आईला? मम्मी. तो म्हटला, मम्मी पैसे दे ना. असं म्हटल्यावर ती म्हटली, हे पा पैसे आता माझ्याकडे नाहीत. त्या दुकानदार मामाला म्हणा, आम्ही तुमचे पैसे नंतर देऊ, आता आम्हाला उधार साखर द्या. गेला 10 रुपयाची साखर, 5 रुपयाची चहा पावडर घेऊन आला. आणि आल्यावर मग त्यांना आई त्याच्या मम्मीला विचारला, मम्मी तू म्हणते परत पैसे द्यायचे, परत पैसे कुठून येणार तुझ्याकडे? असं म्हटल्यावर तिनं त्या पोराला जवळ बोलवलं, त्याच्या कानात सांगितलं, तुला माहित नाही आता पाहुणे चहा पितील की नाही? हो. आणि जाताना तुला जवळ बोलवतील आणि तुझ्या हातात 20-1 रुपये देतील. त्यांनी पैसे दिले की आपण दुकानदाराचे देऊन टाकू. तो उड्या मारतच खेळू लागला. तेव्हा म्हणला, बरोबर आहे, असंच होते. झालं, चहा पाणी झालं, सगळं झालं. पाहुण्यांनी विचारपूस केली. त्याला विचारलं, कितवीला शाळेत जातो, नाव काय, कुठे शाळा आहे विचारलं. आणि पाहुण्यांनी खिशातून पैसे काढले आणि त्याला द्यायला लागले. पाहुणे म्हणत होते, पैसे घे. हा म्हणे, मी पैसे घेणार नाही. त्याची मम्मी म्हटली, अरे पाहुणे देतात तर घे ना. तो म्हटला, मम्मी तू काय म्हटली होती?
जाताना पाहुणे 20 रुपये देतील, पाहुण्याच्या हातात 10चीच नोट आहे म्हणे. मग कशी घेऊ आता? 10 रुपये घेऊन दुकानदाराचे 15 रुपये कसे द्यायचे आता परत, असं मोठ्याने म्हणला. कशासाठी सांगितलं? लहानपण बाळपण गेले नेनता. काही कळत नाही लहानपणात, काय बोलावं, कसं बोलावं, कुठं कसं वागावं, काही कळत नाही. असे तुकाराम महाराज म्हणतात, जसे सगळ्या सामान्य माणसांची 12 वर्ष जातात, तशी 10-12 वर्ष माझी अशीच निघून गेली. आणि नंतर 12-13 वर्षाचा जरा जाणता झालो, तेव्हा वयाच्या 13व्या वर्षी तुकाराम महाराजांच्या वडिलांनी त्यांच्या मोठ्या भावाला म्हणजे सावजीला विनंती केली, बाबा आता मी म्हातारा झालोय, संसाराची जबाबदारी आता तुम्ही मुलांनी सांभाळायची. तो सावजी म्हटला, बाबा माझं मन आधीच संसारात लागत नाही, मला असं वाटतं कधी मी या संसारातून मुक्त होईल आणि कधी तीर्थयात्रेला निघून जाईल. मला अजिबात संसारात मन लागत नाही, ते हिशोब काय मला काही आवडत नाही, ते तुकारामच्या हाती द्या मला सगळे. त्यांनी ओळखला हा महादेवाचा अंश आहे, महादेवाला हे काही लचाण नाही पाहिजे. महादेव स्मशानात राहतो सगळं. अष्टमा सिद्धीची उपेक्षा करूनी घेतली योग दीक्षा, घरोघरी मागे भिक्षा महादेव. सगळी संपत्ती आहे पण महादेवाला संपत्ती आवडत नाही. आणि हा सावजी म्हणजे महादेवाचा अंश आहे. बापाने ओळखलं आणि ती सगळी जबाबदारी तुकाराम महाराजांच्या डोक्यावर ठेवली. म्हटले आता हे सगळं तू पाहायचं. वयाच्या 13व्या वर्षी तुकाराम महाराजांचा पहिला विवाह झाला. पहिल्या पत्नीचं नाव होतं रुक्मिणी. पण विवाह झाल्यावर लक्षात आलं की तिला दम्याचा आजार होता, म्हणजे थोडी चालली की धाप लागायची. मग आता एवढं घर प्रपंच सांभाळायचा हिच्याच्याने काय होणार नाही, म्हणून पुण्यामध्ये एक आप्पाजी गुळवे नावाचा सावकार होता आणि त्या आप्पाजी गुळव्याची मुलगी, तिचं नाव जिजाबाई. आणि मग तिच्याशी तुकाराम महाराजांचा दुसरा विवाह झाला. आणि त्या 2 पत्न्या आणि धाकटा भाऊ त्याची पत्नी म्हणजे कान्होबारायाची पत्नी, असं कुटुंब अत्यंत व्यवस्थित चालू होतं. तुकाराम महाराजांचा हिशोब म्हणजे काय, अगदी तंतोतंत हिशोब, व्यवहार धंदा अगदी व्यवस्थित चालू. सोयरे धायरे म्हणायचे, काय बोललो बाचा मुलगा हुशार निघाला हो, बापापेक्षा म्हणले हुशार आहे, सगळ्यांशी प्रेमानं बोलणं, दुकान कसं चालवायचं हे मारवाड्यातून शिकावं, आपल्या मराठीचं काम नाही. मराठी माणूस दुकानदार असला कशावरून ओळखायचा? आपण म्हणलो त्याने वस्तूचा भाव सांगितला 50 रुपयाला आहे, गिराईक म्हणते अहो 45ला द्या ना, जाय दुसऱ्या दुकानावर, असा म्हणते. मग समजायचं हा मारवाडी नाही, हा मराठी दुकानदार आहे. मारवाडी असेल तर जरा गोंधळून घेते, असं कसं होईल, आधीच तुमच्यासाठी 10 रुपये कमी केले. कमी काय करत नाही पण गोड बोलतात की नाही. धंदा शिकाव मारवाड्या. मग पाहणं कोणाचे दुकानं मोठे आहेत शेगावात, कुठेही जा, शेगावातच नाही, धंदा करायचा असेल तर वाणी चांगली पाहिजे, गोड बोलता आलं पाहिजे. तर तुकाराम महाराजांची वाणी गोड, कधी कोणाला शब्दाने दुखवायचं नाही, सगळ्यांशी प्रेमाने. त्यामुळे जवळजवळ त्यात खेड तालुक्यामध्ये तुकाराम महाराजांची प्रसिद्धी झाली. सगळं जिथल्या तिथं संपत्ती, मुलं बाळ, आई वडील सुखरूप. पण हा संसार असा आहे की संसाराच्या नाण्याला 2 बाजू आहेत. सुख मिळालं की समजायचं आता काही दिवसांनी दुःख येणार म्हणजे येणार. ज्ञानेश्वर महाराजांनी या संसाराचं लिहून ठेवलंय. संसार कसा आहे, म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी, ऐकी जेल कवनाची श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या. म्हटले एखाद्या माणसाला झोपायला इंगळाचं अंथरण केलं, त्याला झोप लागेल का? शांत नाही झोप लागेल. तसं हा संसार म्हणजे इंगळाचा अंथरुण आहे, इथं कधी दुःख येईल सांगता येत नाही. आपली सागरची लाईट कधी येईल आणि कधी जाईल सांगता येत नाही. तसं आहे या संसाराचं, कधी सुख येईल आणि कधी दुःख येईल सांगताच येत नाही, भरोसा नाही, कधी जाऊ शकतं कधी येऊ शकतं. तसं हे संसाराचं सुख दुःख. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जिये लोकीचा चंद्र क्षयरोगी. म्हटले या लोकातला चंद्र, त्याला सुद्धा रोग झालेला आहे, पाहणं त्याच्यावर डाग आहे की नाही काळा, त्याला क्षयरोग झालेला आहे. मग आपल्याला रोग होतील यात काय नवलंय? क्षयरोग शब्दाचा दुसरा अर्थ, त्याला सुद्धा पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत कमी 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 होत जात होतो. म्हणजे त्याला सुद्धा इथं सुख नाही. जेथ उदयो होया असता लागी, सूर्य सुद्धा उगवतो पण त्याला सुद्धा वेळ झाली की पुन्हा मावळावं लागतं.
मग ह्यांना दुःख चुकलं नाही तर आपण कोण? म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या संसारात जर दुःख आपल्याला जिंकायचं असेल, दुःख दूर लोटायचं असेल, तर आपल्याला भक्तीच्या मार्गाला लागलं पाहिजे. म्हणून झडझडोनी वहिला निघ, या भक्तीची या वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. तुकाराम महाराजांच्याही जीवनामध्ये आधी सुख होतं, पण दिवस पलटले. तुकाराम महाराजांचे आई वडील गेले, वृद्धापकाळामध्ये वडील वारले, नंतर आईचाही मृत्यू झाला. मानवी जीवनामध्ये घरात म्हातारे का असेना पण आई वडील पाहिजे. किती संकट आलं की बाप म्हणते, अरे काही काळजी करू नको, याच्यापेक्षा मोठी मोठी संकट आम्ही पाहिली. बाप धीर देतो आणि आई आपल्याला प्रेम देत असते. ज्या माणसाची आई मेली ना, तो किती मोठा श्रीमंत असो, तो भिकारीच झाला समजायचं. कारण जगामध्ये देव आणि संत ह्यानंतर जर खरं प्रेम कोणी करणार असेल तर ती आई आहे. आमचे गुरुजी सांगायचे, कुंभार असतो ना, कुंभार मडकं घडवतो, तसं आपले आई वडील आपल्याला घडवतात. कुंभाराचा एक हात मडक्याच्या आतून असतो आणि एका हातात थापटणं असतं, आणि ते थापटण्याने तो बाहेरच्या हाताने त्याला आकार देतो. आतला हात म्हणजे आई आहे आणि बाहेरचा हात म्हणजे बाप आहे. बाप त्याला दाब देतो, मार देतो, आणि आई त्याला आतून आधार देते. हे दोघं जर जीवनातून आपल्या गेले की मग आपल्या पैशाला आणि ह्याला काही किंमत नाही. म्हणून म्हातारे का असेना पण आई वडील घरात पाहिजे, वृद्धाश्रमात ठेवून चालत नाही. शेतकरी असतो की नाही, शेतकरी म्हणतो मी एक भाकरीच्या जागी अर्धी खाईन, पण माई बुडी माझ्या घरातच ठेवी. आणि श्रीमंत लोक डॉक्टर इंजिनियर जाणं वृद्धाश्रमात शेगावच्या. शेतकऱ्याचं कोणीच नाही, सगळे डॉक्टर इंजिनियरचे मायबाप आहे. असो, तर तुकाराम महाराजांचे आई वडील वारले, आणि आई वडील वारल्यानंतर तुकाराम महाराजांना प्रचंड दुःख झालं. तुकाराम महाराज मनाची समजूत काढू लागले की मृत्यू लोक आहे, एक दिवशी प्रत्येकाला जावंच लागतं, इथं कोणालाही सुट्टी नाही. आया है सो जाएगा, राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ चले, कोई बंधे जंजीर. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भ्रमधरी सिया देहाचा, एके दिवशी जावंच लागणार, कुणी असो. एका गावामध्ये प्रवचनकार महाराज सांगत होते, असं प्रवचन होतं, आणि महाराजांनी सांगितलं एक दिवशी या गावातल्या प्रत्येकाला जावं लागणार आहे. असं म्हटलं की ऐकणारे सगळे गंभीर झाले. बरोबर आहे, जावंच लागणार की नाही. पण मागे बसलेली एक आजीबाई हसू लागली. लोक म्हटले, आश्चर्य, महाराज सांगतात एके दिवशी प्रत्येकाला जावं लागणार, या गावातला कोणी राहणार नाही. आणि आजी हे ऐकून हसत होती. महाराजांनी विचारलं, आजी तुम्ही का हसता हो? तिनं सांगितलं, महाराज तुम्ही काय म्हणले, या गावातल्या सगळ्यांना एका दिवशी जावं लागणार, मी या गावची नाहीच म्हणे. मी सागरच्या जवळ दुसरं गाव आहे त्या गावची आहे, मी सागरची नाही. असं म्हटल्यावर महाराज म्हटले, या गावची आस नाही तर कुठली आस, ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवशी जावं लागणार. तुकाराम महाराज आपल्या मनाची समजूत काढत होते. आई वडील असले म्हणजे काय, जावं लागणार प्रत्येकाला. अशी मनाची समजूत काढत असताना दुसरी घटना घडली, म्हणजे तुकाराम महाराजांची भाऊजाई, मोठी भाऊजाई, ती भाऊजाई वारली. मोठा भाऊ होता, तो वाटच पाहत होता आपण कधी ह्याच्यातून मोकळे होतो. भाऊजाई वारली ही बातमी कळाल्या बरोबर मोठ्या भावाने घरातून पाय बाहेर काढला आणि मोठा भाऊ निघून गेला तीर्थयात्रेला. ते पुढे आलेच नाही, मोठे भाऊ निघून गेले. राहिला तो लहान भाऊ कान्होबा आणि तुकाराम महाराज. तुकाराम महाराजावर सगळी जबाबदारी आता पडली. आणि त्यावेळी नेमका दुष्काळ पडला. आता ज्यांना दुष्काळ 72चा माहिती आहे ते अनुभवू शकतात, आम्ही फक्त कानानं ऐकलेलं आहे. आम्हाला दुष्काळ प्रत्यक्ष अनुभवायला काही मिळालेला नाही.
दुष्काळ प्रचंड असा पडला की जनावरांना खायला काही मिळेना. तुकाराम महाराजांचं कर्ज होतं गावातल्या खूप लोकांवर, ते लोक कर्ज काही परत देईनात. तुकाराम महाराजांचा धंदा बसला. काय करावं, घरामध्ये 4-5 माणसं, मुलं बाळ, यांचं पोट कसं भरायचं. तुकाराम महाराजांनी छोटासा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय म्हणजे कुठून तरी काही वस्तू विकत घ्यायच्या, माल विकत घ्यायचा आणि दुसऱ्या गावाला नेऊन ते विकत होते. तुकाराम महाराज मिरच्या विकण्यासाठी एकदा कोकणामध्ये गेले. मिरच्या विकल्या आणि मिरच्या विकून तिथं काही धान्य गोळा झालं. त्या मिरच्याचं धान्य केलं आणि पोतभर धान्य बैलावर लादलं आणि तुकाराम महाराज निघाले. रस्त्याने येत असताना अंधार झाला, रात्रीचे 1 वाजले, जंगलाचा रस्ता होता. अशा वेळी मोठं वादळ सुटलं, मेघ गर्जना करू लागले, विजा चमकू लागल्या. तुकाराम महाराजांच्या लक्षात आला आता पाऊस येणार. आणि तेवढ्यात तुकाराम महाराजांच्या बैलाच्या पाठीवरची ती धान्याची गोणी खाली पडली. रात्रीचा 1 वाजलेला, जंगलाचा रस्ता, वरून ढगांचा आवाज येतोय, विजा कडकडतात आणि जंगलातले हिंस्र पशु पक्षी त्यांचा ओरडण्याचा आवाज येतोय. अशा वेळी आता काय करावं, ती गोणी उचलावी तर बैल पुढे सरकतोय. बैलाच्या पाठीवर गोणी टाकायला निदान 2 माणसं तरी पाहिजे की नाही. एकाने बैलाला धरायचं आणि दुसऱ्याने ती गोणी उचलून त्याच्या पाठीवर टाकायची. पण तिथं फक्त एकटे तुकाराम महाराज. काय करावं काही सुचना. डोक्याला हात लावून बसले, विचार करू लागले की या संसाराच्या तापाचं किती सहन करायचं आपण. देवाला हाक मारू लागले, देवा आपल्याच्याने एवढं दुःख सहन होणार नाही, आता तुझ्याशिवाय मला कोण आहे. विठ्ठल बाप माय तुझा, देवा आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. आणि मग देवाला हाक मारली. अशा वेळी कठीण समय येता कोण कामास येतो. आपल्यावर संकट आलं की मग दुसरा कोणी आपल्या कामाला येत नाही. तुकाराम महाराजांनी देवाला हाक मारली आणि मग काय चमत्कार सांगावा. एवढ्या रात्रीच्या वेळी कुणीतरी एक वाटसरू तिथून जाताना तुकाराम महाराजांना दिसला. महाराजांनी हाक मारून त्याला बोलवलं. अहो कोण आहेत तुम्ही, आम्हाला थोडी मदत करता का. तो म्हटलं ठीक आहे, काय मदत करायची. म्हटलं एवढी गोणी उचलून बैलाच्या पाठीवर ठेवू लागा. तो म्हटलं ठीक आहे. त्याने तुकाराम महाराजांनी बैल धरला, त्याने ती गोणी उचलून पाठीवर ठेवली आणि त्याने विचारलं का हो कुठे जायचं तुम्हाला. तुकाराम महाराज म्हटले मला देहूला जायचंय. म्हटले मला पण तिकडे जायचंय, चला. आणि मग तो वाटसरू पुढे आणि तुकाराम महाराज त्याच्या मागे निघाले. पण आकाशात वीज चमकली की त्या विजेच्या प्रकाशात तुकाराम महाराजांना तो समोर चालणारा वाटसरू तो देव दिसायचा. आणि पुन्हा वीज गेली की अंधारात जरा निरखून पाहिजे तर साधा माणूस आहे. थोडं पुढे गेली की वीज चमकली की तो देव दिसायचा. तुकाराम महाराजांना वाटलं आपल्याला भ्रम होतोय. असं करत करत इंद्रायणी नदीच्या जवळ आले आणि जवळ आल्यावर पाहिलं तर इंद्रायणी भरून वाहत होती. आता पलीकडे कसं जायचं, रात्रीची वेळ. तो वाटसरू म्हणला काही काळजी करू नका, तुम्ही इथं थांबा, मी जरा वर जाऊन येतो, कुठे पाणी कमी आहे का पाहतो. तर पाणी कमी असेल तर आपण चालत जाऊ. तो गेला आणि त्याने सांगितलं महाराज इकडे या, इकडून पाणी कमी आहे म्हणे. आणि तुकाराम महाराजांच्या त्या बैलाच्या धरून असं पलीकडे नेलं, महाराजांच्या घरी पोहोचवलं. महाराज बैल बांधायला जातात तोपर्यंत हा गायब. मग तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं
हा वाटसरू नव्हता, हा योगक्षेम त्याचे जाणे जड भारी. पण पुढं काय, वाट दावी करी धरून या. हा भक्ताला हाताला धरून वाट दाखवतो ना, तोच आहे हा. याला नाटक चांगलं करता येतं. असे तुकाराम महाराजांचा व्यवसाय चालू. पुढे तुकाराम महाराजांच्या जीवनातली छोटीशी घटना फारच मार्मिक आहे. ती घटना अशी की तुकाराम महाराज व्यापार करत होते. तुकाराम महाराजांची पत्नी ती घर सांभाळत होती, महाराज व्यवसाय करायचे. एकदा तुकाराम महाराजांनी 3 गोणे मिरच्या घेतल्या, 3 गोण्या लाल मिरच्या, आणि त्या कोकणात नेऊन विकायच्या. देऊपासून कोकण जास्त लांब नाही, कोकण म्हणजे मुंबई. तिथं त्या गोण्या नेल्या. त्या कोकणामध्ये एक गाव होतं, असं आपल्यासारखं महादेवाचं मंदिर आणि असं वडाचं झाड मोठं. तुकाराम महाराजांनी आपलं दुकान मांडलं त्या वडाच्या झाडाखाली. 3 गोण्या होत्या, त्यातली 1 गोणी मोकळी केली आणि तो मिरच्याचा ढीग घेऊन बसले. मग गावातल्या काही माता भगिनी देवाच्या पाया पड्या आल्या आणि विचारलं, दादा कशा लावल्या मिरच्या? तुकाराम महाराज म्हटले, तुमच्याकडे काय भाव चालू आहे त्या भावाने घ्या, तसं काय नाही म्हणे. त्या बाया म्हणल्या, जरा दुकानदार भोळा दिसतो म्हणे, तुमच्या मनाने घ्या म्हणजे काय? दुकानदार असं म्हणत असतो का, तुमच्या मनानं काय भाव असेल ते घ्या? बर. त्यांनी आणले होते जराशे तांदूळ संग, का देवाला व्हायला आणले होते की माहित नाही. तांदूळ होते शेरभर आणलेले. त्या बाया म्हणत, या शेरभर तांदळाच्या मिरच्या द्या. दिले समजा किलोभर तांदूळ. तुकाराम महाराजांनी त्याच्या मिरच्या दिल्या. आणि मग ती मावशी म्हटली, अरे दादा जराशे जास्त टाक की, एवढं काय म्हणलं काटे करू देतोय, आज जास्त टाक म्हणल्यावर महाराज म्हटले, घ्या तुमच्या हाताने. मग आता घ्या तुमच्या हाताने म्हणल्यावर आपण कमी घेत असतो का? मग त्या बाईने पुन्हा किलोभर घेतल्यावर आणि गेली निघून. आणि मग सगळ्या गावातल्या ग्रुपला टाकली बातमी, आपल्या गावात दुकानदार आला, जरा भोळा आहे म्हणे, कोणाला मिरच्या घ्यायच्या असल्या तर आताच्या आताचा पुन्हा संपून जातील. मग जी गर्दी सुरू झाली दुकानावर, भोळा आहे म्हणल्यावर लोक पैसे घेऊन गेले नाही, तसेच मजा बघायला काही लोक गेले. मिरच्या घेतल्या, बुवाजी पैसे आणून देतो, हा इथेच थांबा, आणि तिकडेच जायचे. उधार सगळ्या गावानं मिरच्या नेल्या. 1 पोतं संपलं, पुन्हा दुसरं पोतं संपलं. आणि मग गावात एक होता दुर्जन माणूस, काय म्हणतात त्याला, लुच्चा होता, जरा जास्त हुशार. तो आला, त्याने पाहिलं हे किलो 2 किलो नेऊन काही भागत नाही म्हणे आपलं. तो आला, हात जोडले, म्हणला, हो बा, आमच्या घरी मोठा कार्यक्रम आहे, लग्न आहे, आणि पोतभर मिरच्या आम्हाला लागतात. महाराज म्हटले, घ्या ना, मग विकायला तर आलो मी. तर म्हणे, विकायला नाही, पैसे नाहीत, मी पुन्हा कधीतरी देईन पैसे, आता पैसे नाहीत. महाराज म्हटले, ठीक आहे, घेऊन जा, पण आमची गोणी तरी रिकामी आणून द्या म्हणे. तो म्हणे, गोणी आणून द्यायला घरी कशा ठेवू, घरी पोतही नाही रिकाम. बरं जा बुवा. गेला गोणी घेऊन. धंदा झाला. पैसे किती आले? शेरभर तांदूळ, आणि कुणीतरी 6 आणे आणून दिले होते. कुणीतरी, सगळेच लुच्चे असतात, कुणीतरी इमानदार होतं, त्याने 6 आणे 1 शेर तांदूळ, एवढाच धंदा झाला. आणि मग तुकाराम महाराजांनी आपले 2-3 दगड मांडले. छोटस पातेलं होतं, त्याच्यात पाणी ठेवलं आणि भात शिजायला ठेवला. आणि इकडे देवानं विचार केला, आता हे तर अशी उदास आहेत, घरी गेल्यावर जिजाबाई विचारीन किती रुपये धंदा झाला, काय सांगतील? तांदूळ दाखवतील काय, शेरभर तांदूळ आणले म्हणून. मग देवानं घेतलं नोकराचं रूप. ज्यांनी ज्यांनी मिरच्या नेल्या होत्या त्यांच्या घरी, का हो पैसे आणून दिले नाही म्हणे आमच्या मालकाची. ती बाई म्हणे, तुमचा मालक कोण? तो नाही का म्हणे वडाच्या झाडाखाली बसलेला तुकाराम बुवा, त्याचा नोकर आहे मी. ती बाई म्हणे, आम्ही काही मोजून नाही आणल्या, अंदाजानच आणल्या. त्याने सांगितलं, आमच्या मालकापुढे नुसत्या हातात जरी तुम्ही मिरच्या घेतल्या अशा, तरी दुरून पाहून ते सांगतात म्हणे किती ग्रॅम आहे. तुम्ही किती आणल्या सांगू का? हा सांग म्हणे किती आणल्या. तो म्हणे, अर्धा किलोवर 25 ग्रॅम आहेत. तिनं मोजून पाहिलं तर बरोबर तेवढ्याच. आता ह्याला काय सगळं ज्ञान देवाला. ती म्हणे, हो बरोबर आहेत, एवढ्याच आहेत. मग चला काढा पैसे. पैसे घेतले. दुसऱ्या घरी गेला, का हो मिरच्या आणल्या पैसे? ते म्हणत, नाही बा, आम्ही आशाच आणल्या. आशा नाही म्हणे, पैसे द्यावे लागतात, फुकट काय बापाची ठेव आहे का तुमच्या? आणि मग जिथं इमानदारीनं दिलं तिथं इमानदारीनं काढले पैसे, आणि जिथं जरा भांडकुदळ माणसं होते तिथं शिव्या देऊन भांडणं करून पण पैसे काढलेच. कारण देवाला माहित होतं, देवाचं
भावाचं आणि गावाचं कधीच पचत नाही. वक्ते आबा म्हणायचे एक वेळेस 20 पचेल पण देवाचा पैसा पचत नाही. मग देवानं घरोघर जाऊन पैसे वसूल केले. लोक म्हणायचे बापा रे, हा नुसता आपल्या हातात मिरच्या घेतलेल्या पाहून माप सांगतो म्हणजे हा काहीतरी चमत्कार्य, लवकर पैसे द्या. मग पैसे झाले वसूल, पण एक राहिला होता तो पोत्यावाला. देव म्हणे आता ह्याच्याकडून कसे काढा, हा तर जास्तच हुशार दिसते. पण आता देवापेक्षा कोण हुशार असणार आहे, चतुर तो शिरोमणी. गेले त्याच्या घरी, दारात उभे राहिले. का हो, मोठे हुशार दिसता म्हणे, पोतभर मिरच्या आणल्या आणि पैसे काही देत नाही. तो म्हणे का रे, तू कोण आहे? म्हणे मी तुकाराम बुवाचा नोकर आहे. त्या बर. त्याने सांगितलं हे पा, तुकाराम बुवा माझा मित्र आहे म्हणे, त्याने मला अशाच मिरच्या दिल्या, पैसे काय मिळणार नाही. असं म्हटल्यावर तो जो नोकर होता की नाही देव, त्यानं दोरी आणली होती संग. त्याच्या दारात लिंबाचं झाड होतं, त्या लिंबाच्या झाडावर टाकली दोरी, गळ्याला फास बांधला. पैसे देशील तर दे, नाही तर तुझ्या दारातच जीव देतो. आणि अशी दोरी आवळून घेतली. डोळे पांढरे गरगर डोळे फिरून राहिला. आणि ते पाहिलं गावातल्या लोकांनी. मग असं दृश्य दिसल्यावर लोकांना बोलावं लागते काय? हे सगळ्या गावातले बायान माणसं गोळा झाले. का रे, काय झालं काय झालं? तो म्हणे पोतभर मिरच्या आणल्या आणि पैसे देत नाही म्हणते, मी मालकाला कसं तोंड दाखवू म्हणे आता बिना पैशाचं जाऊन. आणि मग गावातले लोक, त्या बाया त्या म्हणत, का रे, पोतभर मिरच्या कोणी फुकट देत असते? म्हटले हरामाच्या मिरच्या आणायला तुला लाज नाही वाटत? पैसे दे काढून. आणि मग जो लोकांनी बडवला, शेजारी पाजारी आधी टपूनच होते, कधी सप्त्याला देणगी नाही, कधी 4 माणसं जेवू घालत नाही, सगळं हरामाचं. मग शेजारी पाजारी टपून होते, घेतला सगळ्यांनी हात धुवून. घर मालकीन होती, एवढा पैसा आहे म्हणे, अजून मला नाकात नथ केली नाही आणि मला ती आडवी आली नाही. चांगला हाताखालून काढला. आणि मग लोकांना त्याच्या घरातले पैसे काढले, त्या नोकराकडे दिले आणि सगळं गठोडं घेऊन मग गेला तुकाराम महाराजापाशी. आणि तुकाराम महाराजांना सांगितलं, हे पा, मी या गावचा पाटील आहे, आमच्या गावावर तुमचं कर्ज कसं काय ठेवता बा, देवाच्या कृपेने आम्हाला काही कमी नाही म्हणे, हे तुमच्या मिरच्याचे एवढे पैसे जमलेले, हे तुमच्याकडे राहू द्या. तुकाराम महाराज म्हणत, कशाला तुम्ही कष्ट केले, लोकांनी आणून दिले असते ना. ते म्हटले एवढे शहाणे नाहीत आमच्या गावचे लोक. देवानं आणलं तेच दिलं त्यांच्याकडे. तुकाराम महाराज म्हटले, बरं ठीक आहे, तुम्ही आम्हाला एवढी मदत केली, अजून एक आमचं काम करा म्हणे. काय काम करा? ते 6 आणे होते की नाही, ते 6 आणे दिले त्यांच्याकडे. सांगितलं, हे पा, भात तयार झालेला आहे, भातासंगत जरा तूप पाहिजे आम्हाला खायला, जरा तूप आणून द्या. महाराजांनी तांब्या दिला. तो माणूस गेला आणि तूप तांब्याभर घेऊन आला. महाराज म्हणत, का हो, 6 आण्याचं तांब्याभर तूप? लय स्वस्त आहे म्हणे तुमच्याकडे तूप. आता त्यानं काही विकत आणलं होतं, त्यानं आपलं आणलं देवाने निर्माण करून. देवाने तूप आणलं. देव आणि तुकाराम महाराज दोघं जेवायला बसले. देव म्हणजे कोण? तो नोकर. दोघं जेवायला बसले. हे बसले महादेवाच्या दारात. आता खरं सांगा, पांडुरंग जेवते आणि तुकाराम महाराज जेवतात, महादेवाला राव वाटेल का उपाशी? त्याने घेतलं संन्यासाचं रूप, अलख निरंजन. तुकाराम महाराज म्हटले, या महाराज जेवायला या. तर म्हणे जेवायलाच आलो. बसले मग तिघ. दोही बाही संतांची सभा, सिंहासनी उभा श्री विठ्ठल. तुकाराम महाराजांच्या 2 बाजूला 2 देव, एका बाजूला पांडुरंग आणि एका बाजूला महादेव. आणि मध्ये तुकाराम महाराज जेवायला बसले. आनंदाने देवभक्तांचं जेवण झालं. आणि तुकाराम महाराज तो पैसा, तो धंदा घेऊन सगळं गावाकडे निघाले. निघाल्यावर त्या रस्त्याने कोणीतरी होता. आता संतांना सगळे असेच भेटतात. चोर कोणीतरी फसवणारा माणूस, त्याने पाहिलं महाराजाकडे गठोडं दिसतंय, त्याच्याकडे एक होतं कडं, त्याला सोन्याचं पाणी दिलेलं. तो म्हणे, बुवा हे पा, हे सोन्याचं कडं आहे, मला पैशाची गरज आहे, एवढं कडं तुम्ही घ्या आणि मला पैसे द्या. साधूला देवाच्या मनातलं कळतं, पण दुर्जन माणसाच्या मनातलं कळत नाही. न कळे साधूसी दुर्जनाची बुद्धी. मग काय नाही, तुकाराम महाराज म्हटले ठीक आहे, कडं घेतलं आणि पैसे देऊन टाकले. गावाकडे आले, ज्याचं पैसे घेतले होते त्या सावकाराकडे गेले, काही कडं घ्या. त्या सावकाराने जरा पाहिलं कडं हातात घेऊन हसून राहिले.
काय म्हणे तुकाराम बुवा, तुम्ही साधू माणसं फसवता का आम्हाला? हे डुप्लिकेट कडे देता का? तुकाराम महाराज म्हणजे डुप्लिकेट नाही, सोन्याचं आहे. त्याने घासून दाखवलं, ते फसवलं म्हणे तुम्हाला. काही नाही. तुकाराम महाराज म्हटले ठीक आहे, पैसे येतात जातात, काय पुन्हा धंदा करू. पुन्हा तुकाराम महाराज निघाले, मिरच्या विकल्या, त्याचा गुळ घेतला आणि गुळ विकायला निघाले. गुळ विकला, त्याचे काही पैसे झाले, ते घेऊन घरी येत असताना तुकाराम महाराजांचा नियम होता, रस्त्याने चालताना मोकळं चालायचं नाही. मोकळं म्हणजे गप्पा मारीत चालायचं नाही. काय करायचं मग? मार्गी चालता पाऊला पाऊली. तुकाराम महाराजांचा नियम होता की रस्त्याने चालत असताना देवाचं नामस्मरण करायचं. आपण रस्त्याने चालताना जर देवाचं नाव घेतलं, काय होतं? एका पावलाला एक यज्ञ केल्याचं पुण्य लागतं. तुकाराम महाराजांनी असं लिहून ठेवलंय. तुकाराम महाराज म्हणतात, पावलोपावली जर आपण देवाचं नाव घेतलं तर एका पावलाला एक यज्ञ केल्याचं पुण्य लागतं. पण हे पुण्य भाग्यवानाच्याच नशिबात. हे आपण ऐकलं नाही का? आजपर्यंत ऐकलं. पण रस्त्याने चालताना देवाचं नाव येते का बघवणार? तुमच्या येत असं मग. आम्ही तर गप्पा करत चालतो, नाही तर लोक मोबाईल खेळत चालतात रस्त्याने. देवाचं नाव घेत तुकाराम महाराज चालायचे आणि त्यांचं ते नामस्मरण म्हणजे असं तोंडातल्या तोंडात नाही, मोठ्या मोठ्याने तुकाराम महाराज नामस्मरण करायचे. ते बाकीचे व्यापारी म्हणायचे, हे लय भनभन करते गड्या, याच्या संग राहायला पुरत नाही. ते जायचे निघून पुढे. तुकाराम महाराज एकटे माग. आणि एका बाजारातून येत असताना एक माणूस, त्याच्या मानेला नांगर बांधलेला, दाढी वाढलेली, जटा वाढलेल्या, पण तो माणूस त्याच्याकडे पैसे मागत होता. 1 रुपया द्यावं, 2 रुपये द्यावं असं मागत होता. आणि मागत असताना तुकाराम महाराजांनी पाहिलं, चौकशी केली, का रे बाबा, काय तुझ्या पाठीला नांगर बांधलेला दिसतोय मानेला? त्याने सांगितलं, महाराज सावकाराचं कर्ज घेतलं होतं, फेडता आलं नाही आणि सावकाराने मला ही शिक्षा दिली, जोपर्यंत तू माझे पैसे परत देत नाही तोपर्यंत तुझ्या पाठीवर हे ओझं तू वागवायचं. आणि सावकाराने एक माणूस संग दिला म्हणे हा, आणि तो माणूस मला काही झोप लागू देत नाही, मला काही आरामात बसू देत नाही. तो दाखवला माणूस, हा माणूस माझ्यावर लक्ष ठेवायलाय. महाराजांना दया आली. खरा साधू कशावरून ओळखायचा? कपड्यावरून साधू ओळखायचा नाही. दुसऱ्याचं दुःख पाहून याचा अंतःकरण जर पिळून निघत असेल, ह्याच्या डोळ्यात पाणी येत असेल, तर समजायचं हा साधू आहे. तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलंय. मुक्ताबाईचा अभंग आहे, संत तोची जाणा जगी, संत तोची जाणा जगी, संत तोची जाणा जगी, संत तोची जाणा जगी. पाहून जर डोळ्यात पाणी येत असेल तर समजायचं हा संत आहे. तुकाराम महाराजांना त्याची दया आली आणि मग महाराजांनी आपण आणलेला जेवढा पैसा होता, त्याला 350 रुपयाची गरज होती, तुकाराम महाराजांनी सगळेच्या सगळे पैसे त्याला देऊन टाकले आणि त्याला कर्ज मुक्त केलं. आमच्या गुरुजींनी एक गोष्ट सांगितली होती. कुणीतरी एक माणूस शिर्डीला गेला साईबाबाच्या दर्शनाला, खूप श्रीमंत होता. आपल्या फॉर्च्युनर गाडीमधून तो खाली उतरला आणि उतरल्याबरोबर तिथं एक भिकाऱ्याचं लेकरू होतं 4-5-6 वर्षाचं. तो मुलगा पळत आला आणि त्याने त्या साहेबाच्या पोटला हात लावला आणि साहेबाला म्हटला, साहेब काहीतरी द्या, 2 दिवस झाले पोटात काहीच नाही, असं म्हणून त्याने हात पुढे केला. त्या साहेबांनी पाहिलं की त्या पोराने जे हात लावला होता पोटला, त्या पोराचे मळके बोट, 4ही बोट त्याच्या पोटवर उमटलेले होते. साहेबांना पाहिलं, राग आला, आपल्या पोटला डाग पाडला म्हणे आणि एक कानाखाली मारली रागाच्या भरात. ते लेकरू खाली पडलं, कसं तरी उठलं आणि
उठून त्याच्या लक्षात आलं हा माणूस काय आपल्याला काही देणार नाही. तेवढ्यात एक कॉलेजची गाडी आली होती, ती मुलं खाली उतरत होती. त्या मुलांनी हे सगळं पाहिलं. एक मुलगा जवळ आला, त्या मुलाला उचललं, विचारलं का रे, का मारलं तुला त्या माणसाने? त्या मुलाने सांगितलं, अहो 2 दिवस झालं पोटात काहीच नाहीये, मी त्यांना पैसे मागत होतो, माझा हात त्यांच्या पोटला लागला आणि ती मळकी बोट त्यांच्या पोटवर उमटली, म्हणून त्यांनी रागाने मला मारलं. असं म्हटल्यावर त्या कॉलेजच्या मुलाने 20 रुपये काढले, त्या भिकाऱ्याच्या मुलाला दिले. तो मुलगा पळतच गेला रसवंतीच्या दुकानात, उसाचा रस मिळतो की नाही, तिथे गेला. 2 पेले याचे घेतले उसाच्या रसाचे, गटागटा प्याला, आनंदाने उड्या मारू लागला, कारण 2 दिवसाची भूक गेली ना पोटातली. त्या मुलाने पाहिलं उड्या मारतोय म्हटल्यावर त्यालाही समाधान वाटलं, आपल्या पैशाचं चीज झालं. हा साहेब होता की नाही, तो पुढे गेला, प्रसादाच्या दुकानावर 2000 रुपयाचं ताट घेतलं पूजेचं, गेला, साईबाबाची पूजा करून दर्शन करून बाहेर आला. तो कॉलेजचा मुलगा उभा होता. त्या कॉलेजच्या मुलाने विचारलं, साहेब कुठे गेले होते? त्यांनी सांगितलं, साईबाबाच्या दर्शनाला. किती रुपयाचे पूजेचं ताट घेतलं? त्यांनी सांगितलं 2000 रुपयाचं ताट घेतलं म्हणे. मग अशी त्या मुलाला का मारलं? तो साहेब म्हणे, अरे माझ्या कोटला हात लावला, हा बघ डाग निघत नाही त्याच्या हाताचा. तो कॉलेजचा मुलगा म्हटला, साहेब तुमच्या 2000च्या पूजेनं तुमचा साईबाबा तुमच्यावर प्रसन्न झाला की नाही मला माहित नाही, पण माझा साईबाबा 20 रुपयात माझ्या पुढे थया थया नाचला म्हणे. याला काय म्हणतात? तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलंय, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तुकाराम महाराजांनी त्या कर्जबाजारी असलेल्या माणसाचं कर्ज फेडलं आणि मग तुकाराम महाराज देहूला आले. जिजाबाईला काय दाखवणार तोंड आता? पैसे तर देऊन टाकले दुसऱ्या माणसाला, पण देवाला प्रत्येक वेळा तुकाराम महाराजांची दया यायची. मग देवानी जे काही पैसा होता तो कुण्यातरी माणसाच्या हस्ते जिजाबाईच्या हातावर नेऊन ठेवला. तुकाराम महाराज घरी आले, ती म्हटली, का हो त्या माणसाच्या हाताने पैसे कशाला पाठवले, तुम्ही का नाही आले? तुकाराम महाराज म्हटले, कोण आला? मी नाही पाठवले पैसे. तिने सांगितलं, अमुक अमुक माणूस आला होता. त्यांच्या लक्षात यायचं माणूस वगैरे कोणी नाही, हा बाबा आपलं सगळं सांभाळतो, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. असे तुकोबऱ्याच्या जीवनातले अनेक प्रसंग महिपती महाराजांनी चरित्रामध्ये लिहून ठेवलेले आहेत. पुढे असा प्रसंग आला की त्या देहू गावावर एवढं मोठं दुष्काळाचं संकट पडलं की तुकाराम महाराजांना जी लोक मानायचे, देवासारखं मानायचे, ती लोक सुद्धा तुकाराम महाराजांना शिव्या द्यायला लागली. का? पैसा संपला की लोक मानत नाही. असतील शीत तर जमतील भूत. घरी पैसा आला की मग शेजारी पाजारी मानतात, सोयरे धायरे मानतात, आणि एकदा पैसा गेला की मग कोणी मानित नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. एका गावामध्ये 26 जानेवारीचा का 15 ऑगस्टचा कार्यक्रम होता, आणि मग आता गावातले सरपंच भाषण देतात, आणि मग ते भाषण द्यायला सरपंच आले. पण आता काय करा, भाषण आयुष्यात कधी केलेलं नाही, पैसे वाटून सरपंच झाले. इथलं नाही सांगत बरं, इथले कोणी असेल आपल्याला माहित नाही, त्या कीर्तनात आहे आमच्या. मग ते भाषण कधी देईल नाही, पण आता सगळे लेकरं शाळेचे बसलेले सर लोक सगळे आता भाषण तर 2 शब्द तर बोलावं लागतील की नाही. 15 ऑगस्ट बर उभे राहिले, काहीतरी बोलायचं. मग बोलू लागले, माईक समोर घेतला, असा माईक धरला हातात, आणि पोरांना म्हटले, अरे काय आनंदाचा दिवस आहे आज, तुम्हाला गोळ्या बिस्किट मिळाले, आम्हालाही गोळ्या बिस्किट मिळाले, किती आनंद किती आनंद. म्हणे मला तर वाटते दर आठवड्याला 15 ऑगस्ट साजरा केला पाहिजे, पण हे मास्तर लोकांना कळत नाही. म्हणे दर आठवड्याला 15 ऑगस्ट साजरा करायला काय होतंय हो गुरुजी? असं म्हटलं, आता खरं सांगा 15 ऑगस्ट दर आठवड्याला येते का? पण तरी लोकांनी टाळ्या वाजवल्या. वाह, काय साहेबांचं व्याख्यान झालं. खरं सांगा, हे व्याख्यान आहे का? व्याख्यान नाही हे. पण मग पैसा असला की लोक म्हणतात साहेब साहेब मानतात. पैसा गेला, तुकाराम महाराजांचे सगळे नातेवाईक तुकाराम महाराजांशी वैर करू लागले, कोणी घरी येऊ देईना. तुकाराम महाराजांची मोठी पत्नी रुक्मिणी ती अन्न करता तरफडून मेली. तुकाराम महाराजांनी लिहून ठेवले. तुकाराम महाराज म्हणतात, दुष्काळे आटिले द्रव्य निरामान
पत्नी, त्यांनी सगळं आत्मचरित्र स्वतःचं लिहून ठेवलंय आणि ते म्हणतात माझी एक पत्नी अन्न अन्न करता मेली. काय परिस्थिती असेल बघा. स्वतःची पत्नी एकेकाळचा गावाचा सावकार पाटील माणूस, त्याच्या घरची ही परिस्थिती, मग गरीबाची परिस्थिती काय असेल. तुकाराम महाराजांनी प्रत्यक्ष पाहिलं की गावातली जनावरं तरफडून मरतायत, लोक कसे तरी झाडपाला खाऊन जगत होती. तुकाराम महाराजांना दया येत होती, पण करावं काय, आपल्या घरी परिस्थिती अशी नाही. तुकाराम महाराजांनी जावं, आजूबाजूच्या गावातल्या लोकांकडून थोडंफार धान्य आणावं, चारा मागून आणावा, कोणाला तरी मदत करत राहावी. आणि असं करत असताना तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं की काही प्रश्न असे असतात त्याची उत्तरं माणसाकडे नाही, फक्त देवाकडेच त्याची उत्तरं असतात. म्हणून तुकाराम महाराज या दुष्काळाच्या प्रश्नातून सुटका करण्यासाठी देवाकडे गेले. आणि मग देवाकडे म्हणजे भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर आणि घोराडेश्वर डोंगर, या 3 डोंगरावर तुकाराम महाराज भजन करायला जायचे. तो प्रसंग उद्या पाहू. तुकाराम महाराजांच्या जीवनातले पुढचे प्रसंग आपण उद्याच्या चिंतनात पाहू. आजची झालेली सेवा मारुतीच्या चरणी समर्पित करतो. आपण माता भगिनी पुरुष वर्ग येतात, पण कुठेही जा बरं, इथलीच परिस्थिती नाही. गावोगाव आम्ही पाहतो कीर्तनाला जास्त गर्दी माता भगिनींचीच असते. आपली संस्कृती कोणी टिकवली? माता भगिनींनीच टिकवली. आमचे गुरुजी सांगायचे की स्त्रियांना देव लवकर भेटतो, याचं कारण काय? त्यांच्या जीवनात त्याग जास्त असतो. पहिली गोष्ट, आई वडिलांचं घर सोडावं लागतं, बरोबर की नाही? पुन्हा सगळं जीवन पतीसाठी समर्पित, कपाळ ह्यांचं आणि कपाळावर कुंकू त्यांच्या नावाचं, बर. कान ह्यांचे, कानामध्ये फुलं पतीच्या नावाची, बर. नाक ह्यांचं, नाकातली नथ पतीच्या नावाची. सगळं जीवन पतीला समर्पित असतं. जो समर्पित जीवन करतो तो देवाला आवडतो. म्हणून माता भगिनींच्या चरणी सेवा समर्पित, भाविक वर्गांच्या चरणी सेवा समर्पित. ज्ञानदेव भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम